दाट जंगलाची वाट पार करताच समोर उघडतो एक अप्रतिम नजारा। सह्याद्रीच्या कुशीत लपलेला हा पॅनोरॅमिक पॉईंट, चारही बाजूंनी पसरलेला हिरवगार डोंगर आणि मनाला शांत करणारा तो वारा। काही क्षण इथे उभे राहिलं की सगळी धावपळ विसरून फक्त निसर्गात हरवून जावंसं वाटतं। कळकेवाडीत पोहोचताच कानावर पडला एक वेगळाच आवाज, अरे परत 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 अरे वा। कळकेवाडी मागे पडताच आजच्या आपल्या मावळ्यांनी एक छोटासा युद्धसंग्राम सादर करून दाखवला। तलवारींचे वार, रणगर्जना आणि अंगावर शहारे आणणारा तो देखावा। काही क्षणासाठी आपणही शिवकालात पोहोचलो आहोत असं वाटलं। तो उत्साह आणि ती ऊर्जा शब्दात सांगणं खरंच अशक्य आहे। या नव्या ऊर्जेसोबत चालत असताना पाटेवाडी कधी आली हे कळलंच नाही। धुक्यात पांघरून हरवलेली ती छोटीशी वाडी, शांत रस्ते आणि आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य, प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यासारखंच होतं। पाटेवाडीच्या पुढे सुरू होतो या ट्रेकमधला सर्वात मजेशीर टप्पा, चिखलाचा। जवळपास 6 इंच पाय चिखलात रुतत होता, पण त्या प्रत्येक पावलासोबत ट्रेकची मजाही वाढत होती। मध्येच भेटणारे छोटे छोटे झरे, वाहणारं स्वच्छ पाणी आणि आजूबाजूचा हिरवगार निसर्ग, हा सगळा प्रवास अजूनही अविस्मरणीय बनत होता। हे सगळं पार केल्यानंतर आम्ही पोहोचलो सुकामलच्या धनगरवाड्यात, जिथे मोठी मोठी माणसं एका छोट्याशा खेकड्याला हात लावायलाही घाबरतात। तिथे एक छोटासा मुलगा चक्क चिंबोरी हातात घेऊन मस्त पळत होता आणि बाजूलाच काही मुली हेरलं घेऊन उभ्या होत्या। मग काय, मी त्यांचा थोडासा व्यवसाय वाढवायचं ठरवलं। त्यांच्या चेहऱ्यावर ते निरागस हास्य पाहून प्रवासाचा सगळा थकवा एका क्षणात नाहीसा झाला। अरे बाबा 50 रुपये घे, त्याच्याकडनं फोटो काढायचे। ए पैसा दे उसको। हाँ घे घे।